रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्यायाम आपल्या वासरांना पण दमावणारा होता आणि मला पण मित्रांनो. तर काय सकाळी उठलो आणि सकाळ सकाळी निघालो. आपलं केशव म्हणून आपल्याकडे जे वासरू आले आदत सगळ्यात मोठं पाखरे एवढे, त्यांना वीर रोडसाठी बनवायचे. तर मग काय आपल्या शेजारच्याच गावामध्ये बाळूमामाचं मस्त मंदिर आहे. तर तिकडे गेलो. ते आपल्याला येऊन जाऊन 8-10 किलोमीटर पडते. तर मग पोचलो तिथं आणि 4-5 किलोमीटर पोचल्यानंतर एक 10 मिनटं वासरू थांबवलं, फक्त दर्शन घेतलं आणि लगेच रिटर्न आलो मित्रांनो. नंतर दुपार झाली. दुपारनं मित्रांनो आपण वासरं पवनीला नेली होती. तर हे वासरू याला पवनी त्यांनी आधी घातलीच नव्हती, म्हणून असं करतंय मित्रांनो. सुरुवातीला येण्यासारखं केलं, पण नंतर शांतपणे पवलंय. त्याला एकदा कळलं ना आपण भाऊ बुडत नाही, मग व्यवस्थित पवलं. त्याला सवयच नव्हती ना आधी. मग नंतर बादल नावाचं जे वासरू आहे आदत त्यांच्याच मित्राचं आले आपल्याकडं. तर मग त्याला घेतलं मित्रांनो. आजच्या सगळ्या पवनी आपला आप्पाच टाकत होता. मला काय आत गेल्या गेल्याच्या बादलने 2 लाथा टाकल्या होत्या. पोट सुजली अजून पण. मस्त ऊन पडलं होतं मित्रांनो आणि काय टेन्शन नव्हतं थंडी वाजायचं वगैरे. कडक ऊन पडलं होतं, त्यामुळं पवनी जरा जास्त टाकून घेतली व्यवस्थित. मालक पण ओरडत होते जरा त्याला व्यायाम जास्त पाहिजे होता वासराला, म्हणून त्यांना पळवायचे 21ला, म्हणून पवनी टाकून घेतली. फ्रेश करून घेतलं वासरू. आणि सरपंच म्हणून जे फुरसुंगीचं आपल्याकडे वासरू आले आदत, त्याला पण आणलं होतं आज पवनीला. त्याला पण पहिलीच होती बहुतेक, त्यामुळे ते असं धरणात जाताना करत होतं, उड्या आणत होतं. नंतर ते पण मस्त पवलं मित्रांनो. तर मित्रांनो, आपण वासरांना पळून आणलं किंवा व्यायाम देऊन आणलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी संध्याकाळी इलेक्ट्रोलाइट पावडर देणं गरजेचं असतं मित्रांनो. वासरू फ्रेश राहतं, एनर्जी राहते. तर मित्रांनो, नवीन नवीन टिप्ससाठी आयडीला नक्कीच फॉलो करून जा. जय श्रीराम.